माझा वाढदिवस आहे, तर माझ्याकडनं तुम्हाला सर्वात मोठं गिफ्ट. फर्स्ट टाइम हा 4.5 वर्षानंतर गायकवाड सर, 4.5 वर्षानंतर मला आठवतंय की आज पहिल्यांदा रिझल्ट शेअर करतोय. त्याच्या अगोदर मी रिझल्ट वेलनेस कोच अकॅडमी असेल तर तिथं शेअर केलाय. यापूर्वी मी कधीच रिझल्ट शेअर केला नाही. नंतर तसा वेळच नाही भेटला, तसा चान्स नाही आला. चला तर मी तुम्हाला माझा रिझल्ट सांगतो. हॅलो, इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष दिलं तरच तुम्हाला रिझल्ट ऐकायला भेटणार, नाही तर नाही. मला जायचं आज इलेक्शन आहे, जास्त वेळ नाही थांबता येणार. ओके, रेडी आहात तुम्ही? कुंभार सेठ, कुंभार मॅडम, क्या बात आहे. सगळं जोडीने. मालू सर, हॅपी हॅपी पाहिजे आयुष्यात, असंच आनंदी पाहिजे, लक्षात ठेवा. हा ओके. आज पूर्वी सांगण्यापूर्वी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं आयुष्य जगण्यासाठी 3 गोष्टी लागतात. हॅलो, इकडे लक्ष द्या. मोहिते सर, असं बसा, असा अण्णा असं बसा जरा, तुम्हाला शिकवतो काय लागतं ते. पूर्वी माणसाच्या ज्या मूलभूत गरजा होत्या, अन्न वस्त्र निवारा, हे मार्क्यूस सराला, जिब्रान सरांना माहित होतं. जगाच्या पाठीवरची ही जी समस्या आहे, माणसाला आयुष्य जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, अन्न वस्त्र निवारा, एक दिवस संपून जाईल आणि मनुष्य प्राण्याच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या आज मूलभूत गरजा. व्हिडिओ ऑन करा जरा. नितीन सोनवणे सर, सीमा मॅडम, अपर्णा मॅडम, निलिमा मॅडम, व्हिडिओ ऑन करा. चला, मला फक्त तुमच्यासाठी 12 मिनिटं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट शेअर करतो. मी तुम्हाला पहिलेच काय सांगितलं की रिझल्ट ऐकण्यासाठी 2000 रुपयाचे तिकीट काढतात लोक आणि येतात. त्यावेळेसच मी त्यांना सांगितलं होतं, परंतु आता नाही आज. परंतु जाऊ द्यात, तुम्ही लकी आहेत. बाकीच्या कॉलवर, कुठल्या कॉलवर नाही रिझल्ट शेअर करायला भेटला. मी तुम्हाला सांगतो, आयुष्य जगण्यासाठी पूर्वी ज्या गोष्टी लागत होत्या त्या जगाच्या पाठीवर कंप्लीट झाल्या. अन्न वस्त्र निवारा हे जगाची, माणसाची जी बेसिक नीड होती, बेसिक गरजा होत्या, त्या पूर्ण झाल्या. आज माणसाच्या जातीला त्याच्या मूलभूत गरजा कुठल्या असतील तर पहिली गरज आहे हेल्थ. आयुष्य जगण्यासाठी काय लागतं समजून घ्या. हेल्थ आहे, वेल्थ आहे आणि हॅपीनेस आहे. आरोग्य पाहिजे, आनंद पाहिजे आणि भरभरून पाहिजे. काय हे माणसाला जगण्यासाठी या 3 गोष्टी लागतात. या 3 गोष्टीचं बॅलन्स कुणाकडे आहे? हँड राईज करू शकता प्लीज. हॅलो, मी काय बोललो, जगाच्या पाठीवर माणसाला आयुष्य जगण्यासाठी हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस या 3च गोष्टी लागतात. त्याच्याकडं आरोग्य चांगला पाहिजे, आनंद पाहिजे, भरभरून पैसा पाहिजे. भरभरून अण्णा, भरभरून. कधी खिशाकडे हात लावला तर वाटलंच ना पाहिजे. कुठली वस्तू घेताना असं टॅग दिसलं ना पाहिजे, डोळे झाकून घेतलं पाहिजे. याला माणसाच्या या मूलभूत ज्या गरजा आहेत या चांगल्या गरजा पाहिजे, म्हणजे ह्या परफेक्ट पाहिजे, तरच माणूस चांगला आयुष्य जगू शकतो. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. माझं आरोग्य चांगलं आहे, माझ्याकडे आनंद आहे, माझ्या कुटुंबामध्ये माझ्याकडे मला जगण्यासाठी व्यवस्थित पैसा आहे, जेणेकरून मी कुठेही जाऊ शकतो, येऊ शकतो, फिरू शकतो, गाडी घोडी व्यवस्थित आहे. त्याला हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस या 3 गोष्टी कंप्लीट असलेला व्यक्ती बोलतो. जर ज्या माणसाकडे या 3 गोष्टी, जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. काही लोकांकडे पैसा असतो, शरीर चांगलं नसतं किंवा आनंद नसतो त्याच्या घरात. काही लोकांच्या घराकडे पैसा भरपूर आहे, आनंद आहे, पण त्याच्याकडे शरीर चांगलं नाही. जगाच्या पाठीवर कुठलंच असं क्षेत्र नाही की 3 गोष्टी त्याच्यात एकत्र आहे. काही लोकांकडे
आरोग्य चांगलं आहे, आनंद आहे, परंतु पैसा नाही, त्याला कुत्रही विचारत नाही. समजून घ्या. ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे आनंद आहे आणि ज्याच्याकडे आरोग्य आहे, या तिन्ही गोष्टीचं बॅलन्स ज्या व्यक्तीकडे आहे तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती. तुम्ही बोलत माझ्याकडे गाडी, BMW, मर्सिडीज, पैसा. राजानो, ते कधी काम येणार आहे? ते काम या दिवशी येणार आहे ज्यावेळेस तुम्ही आजारी पडताल. त्या मर्सिडीज, BMW ज्या गाड्या आहेत, ऑडी, त्या हॉस्पिटलचे चक्कर काढण्यासाठी राहतात तुमच्यासाठी. तुम्ही असे राहायला पाहिजे, त्या गाडीची फिलिंग स्वतःला आली पाहिजे. मर्सिडीज मध्ये तो ड्रायव्हरच फील घेतोय त्या गाडीचं, आपण बसतो पेशंट सारखं. याला लाईफ बोलत नाही. मी तुम्हाला सांगितलं काय की जर तुमचं शरीर चांगलं असेल तर तुम्ही सगळ्या जगावरती राज्य करू शकता. शरीर चांगलं नाही तर या जगात तुमच्यासाठी कुणीच चांगलं नाही. शरीर चांगलं आहे तर सगळं चांगलं आहे, आणि शरीर चांगलं नाही तर काहीच चांगलं नाही. आणि खोटं नाही सांगत, या फॅमिलीत आल्याच्या नंतर खरंच सांगतो, आज तुम्ही सगळेजण ऐकताय, लाईव्ह ऐकताय, लाईव्ह संपूर्ण भारतातून लोक लाईव्ह ऐकताय. तर मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे आरोग्य आहे, आनंद आहे आणि पैसा सुद्धा आहे. या तिन्ही गोष्टी मला माझ्याकडं बॅलन्स मध्ये आरोग्य भरभरून आहे, आनंद भरभरून आहे, आणि जो मी बोलतो ना वेल्थ म्हणजे पैसा, तो सुद्धा भरभरून आहे. या तिन्ही गोष्टी बॅलन्स आहेत, त्याच्यामुळे मी हॅपी आहे. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे या तिन्ही गोष्टी व्यवस्थित आहे. मी हॅपी आहे, माझं कुटुंब हॅपी आहे, माझं घरदार संपूर्ण हॅपी आहे. त्या दिवशी आम्ही विचार केला की माझ्यामुळे एक कुटुंब निरोगी नाही झालं पाहिजे, माझ्यामुळं हजारो कुटुंब निरोगी झालं पाहिजे, माझ्यामुळं हजारो कुटुंबातल्या चुली जळाल्या पाहिजे, माझ्यामुळं हजारो कुटुंब, माझ्यामुळं कुणीतरी एक व्यक्ती बोलला पाहिजे, सर तुमच्यामुळं आज माझ्या घरामध्ये आरोग्य आहे, आनंद आहे. कुणीतरी बोललं पाहिजे, सर तुमच्यामुळं मी आज निरोगी जगते, तुमच्यामुळं आज मी फिट अँड फाईन जगते, तुमच्यामुळं माझ्या कुटुंबातलं कुणाची तरी आई वाचले, कुणाचं तरी वडील वाचलं, कुणाचा तरी भाऊ वाचला, कुणाचा तरी मुलगा वाचला. बीपी मुळे, शुगर मुळे, कोलेस्ट्रॉल मुळे, नको तेवढ्या आजारामुळं आज मी पाहतोय कुटुंब, बरेच कुटुंब आहेत. आज प्रशांत सर, सांडबोर सर हे दिसतात तुम्हाला लोक, हे दुसऱ्या कॉलवरती येते. प्रशांत सरला चालता येत नव्हतं, अक्षरशः संपूर्ण शरीराचा वाटोळं झालं होतं. पैसा नव्हता, भरपूर पैसा होता त्या व्यक्तीकडे, पण शरीर चांगलं होतं. आज जुल्फिकार कुर्णे सर, त्यांचे घरातले 3-4 मेंबर असेच सोडून गेले, त्यांना वाढलेल्या शुगरमुळं सोडून गेले. त्याच्याकडे पैसा नव्हता, दोघा नवरा बायकोला 4-4, 5-5 लाख रुपये पगार आहे. पैसा नव्हता, पैसा होता, परंतु लक्षात ठेवा त्यांच्याकडे शरीर चांगलं नव्हतं. बरेच आहे, सीमा कदम मॅडम असो, त्यांच्या सरांचं 57 किलो वजन कमी झालं. किती? 57 किलो कमी झालं. भरपूर असे लोक आहेत की आज ते निरोगी आयुष्य जगायला लागलेत. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वार्थी बनू नका, सारथी बना, माझं असं म्हणणं आहे. तुम्हाला वाटत असेल चला आपण कुणाला बदलू शकतो, निश्चित तुम्ही विचार करा आणि निर्णय घ्या. तुम्ही काही सुद्धा करू शकता, तर ते काही सुद्धा करण्यासाठी काय करावं लागतं, त्याच्यासाठी आपल्या हॅबिट्स चेंज करावं लागतात. काय हॅबिट्स? सक्सेस व्हायचंय आयुष्यात, काहीतरी करून दाखवायचंय, तर आपल्या हॅबिट चेंज करावं लागतात. हॅबिट्स मध्ये पहिली गोष्ट येते सकाळी लवकर उठणे. तोच व्यक्ती सक्सेस होतो, तोच व्यक्ती चांगला आयुष्य जगतो जो सकाळी लवकर उठतो 4:30-5 ला, तोच चांगला आयुष्य जगू शकतो. आपल्या जगातले लोक जे महान लोक होऊन गेले, सकाळी 8 वाजता नाही उठले, त्यांनी खूप मोठा त्याग केला, परिवाराचा त्याग केला, मुलाबाळाचा त्यांनी
खूप संकट झेलली आणि आपल्याला वारस मध्ये खूप काही चांगलं देऊन गेले. वारस मध्ये पहा, छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते तर समजून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले नसते ते या पृथ्वीतलावरती, महात्मा ज्योतिबा फुले सर आले नसते तर, सावित्रीबाई फुले आले नसते तर, महिला तुम्ही बसला असता इथं. काय देऊन गेले त्यांनी? खूप त्याग केला, सहन केलं त्यांनी. त्यांनी एवढंच केलं की जगाला मला काहीतरी वारस मध्ये देऊन जायचंय. वारस, आज आपल्याला वारस म्हणून खूप काही देऊन गेलेत ते लोक. त्यांना महान लोक बोलतात आणि त्यांना कधी नमस्कार करायला विसरू नका. तर अशा महान लोकांच्या चरणात नेहमी नतमस्तक झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या वारसला काय देऊन जाताय हे फार मॅटर करत आहे. वारसला, अरे पैसा पाणी हे क्षणिक आहे. तुम्ही तुमच्या वारसला पहिलं देऊन जायचंय ते म्हणजे गुड हॅबिट्स. गुड हॅबिट्स म्हणजे काय? चांगल्या सवयी. तुमचंही कुटुंब निरोगी झालं पाहिजे. तुम्ही स्वार्थी नाही बनला पाहिजे. तुम्ही फिट झालाय, परंतु तुमच्या कुटुंबाला तुम्ही फिट करताय का? तुमच्यामुळं तुमच्या शेजारी पाजारी गावातला आजूबाजूचा माणूस, खेड्यापाड्यातला माणूस हा निरोगी जगतोय का? समोरून माणूस चाललाय त्याला तुम्ही सांगत नाही आणि उद्या त्याच माणसाला तुमच्या डोळ्यासमोर हार्ट अटॅक आला तर याचा पापाचा भागीदार कोण? तुम्हाला माहित आहे, या फॅमिलीत आल्याच्या नंतर तो व्यक्ती स्वतःचा लाईफस्टाईल चेंज करून आज बीपी, शुगर, नको तेवढ्या आजारांनी मुक्त होतो. मला आनंद वाटतो बरं का, खरंच आनंद वाटतो. सहज सकाळी सकाळी चाललो होतो आणि त्यांनी मला फोन केला, सर तुमच्यामुळे आज मी कॅन्सर मधून बाहेर आले. सर तुमच्यामुळे HIV सारख्या आजारातून मी बाहेर आले. आनंद वाटतो, खरंच आनंद वाटतो. सर माझ्या आईला असा असा त्रास होता, परंतु त्या सगळ्या गोष्टीतून मी बाहेर आले. काही लोक बोलतात, सर खूप लोक बोलतात, एक व्यक्ती नाही बोलत, जिथं जाल तिथं, सर तुमचं वर्कआउट खूप छान आहे, आम्ही तुम्हाला पाहून या जर्नीत आलोय. हे नाही, आज महाराष्ट्रात कुठेही जाऊ द्या, ज्या ठिकाणी गेलो प्रत्येक व्यक्ती ओळखतो, ह्याच्यापेक्षा अजून चांगली काही गोष्ट नाही. लक्षात ठेवा, कुठेही जा. पुण्यात गेलो, नुसतं उभा राहायला हाक जरी मारली तर आपल्यासाठी 100 लोक 2 मिनिटात उभा राहतात. नाही तर आयुष्यात हे कमवू नका. तुम्ही जिथे गेलाय तुम्हाला बघून सगळे पळून जाऊ नये असं काही करू नका. अरे नाही 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 नाही, हे असं आहे बाबा, चला एकूण कल्टी मारा, हे नको आहे आयुष्यात. तुम्ही जिथं जाताल तिथं तुमच्यासाठी लोक हजारो उभा राहिले पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, आयुष्यात काहीतरी असं करायचं ठरवा. आज तुम्हाला माहितीये, माझे कोच शिवाजी गोपाळगरे सर, तुम्हाला माहित ना असो नसो मला माहित नाही, आज जगाच्या पाठीवर खूप मोठं नाव झालंय त्यांचं, जगाच्या पाठीवर. उद्या आम्ही सर्वजण मॅचेस चालू आहे माहिती आहे तुम्हाला, IPLच्या, तिथं जाणार आहे आम्ही सगळ्यांना मॅन ऑफ द कॅच देण्यासाठी. तिथं जाणार आहे आम्ही. तर निश्चित लक्षात ठेवा, काहीतरी आयुष्यात असं करा, त्या व्यक्तीमुळे आज माझं कुटुंब निरोगी झालं, परंतु त्याच दिवशी निर्णय घेतला, आज माझं कुटुंब हॉस्पिटलच्या वाऱ्या बंद झाल्या असेल तर का नको आपण हजारो कुटुंबांना निरोगी करू शकत. आणि त्या दिवशी निर्णय घेतला आणि मित्रांनो, एक नाही आज लाखो कुटुंब निरोगी आयुष्य जगायला लागले. हात करा बर सर, माझी दुःखी आत्मा आहे या कॉलवर येऊ. किती जण दुःखी आहे जरा हँड राईज करा. सर मी दुःखी आहे एकदम. आहे कोणी? आणि इथं आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्ती हॅपी झालाय. लतिका मॅडम खरं सांगा, हॅपी झाला इथं आल्याच्या नंतर, हॅपी झालाय. काही नाही तर काहीतरी दिलंय ज्या कुटुंबांनी तुम्हाला. जगाच्या पाठीवर कुठेही नाही, लक्षात ठेवा. यस, तर माझा तुम्हाला परत एकदा परिचय करून देतो. तुम्ही एवढे लोक राहिलात, ओळखताय तुम्ही मला. माझं नाव बाळासाहेब राठोड, मी नवी मुंबई खारघर येथून आहे. मला जवळपास या फॅमिलीमध्ये येऊन 4.5-5 वर्ष जवळपास होतं आले. या फॅमिलीमध्ये येण्याचं कारण होतं, माझं सुद्धा वजन वाढलं होतं, परंतु मी या फॅमिलीमध्ये येण्याचं नको नको बोलत होतो. वाढलेल्या वजनामुळं
शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं होतं. वाढलेल्या वजनामुळं शरीरामध्ये नको तेवढे आजार चालू झाले होते. सर्वात पहिला आजार होता हायपर ऍसिडिटी, दुसरा आजार होता बॅक पेनचा आणि तिसरा होता हायपर ऍसिडिटीमुळे चेस्ट पेनचा त्रास होत होता. त्या चेस्ट पेनसाठी मी खूप काही प्रयत्न करत होतो. मला वाटत होतं वयाच्या 35व्या वर्षी 36व्या वर्षी जर आपल्याला असे आजार चालू झाले तर पुढचं आयुष्य कसं जगायचं. मला माहित होतं की आपल्याकडं नोकरी आहे, आपल्याकडं घरदार आहे, घर वगैरे व्यवस्थित आहे, सेटल आहे आपण. तर एकच भीती वाटायची, सगळं आहे, परंतु जर हे हृदय एक सेकंदासाठी बंद पडलं तर असं वाटायचं की आपल्याला हे जग सोडून जावं लागेल. पाय तुटला तरी आपल्या आपण जगू शकतो, हात तुटला तरी आपण आयुष्य जगून घेऊ शकतो, परंतु हृदय जरा एक सेकंदासाठी बंद पडला तर आपण हे सगळं इथं सोडून जावं लागेल असं वाटायचं बरं. म्हणून मी काय केलं, माधवबाग येथे, माधवबाग माहिती आहे तुम्हाला, माधवबाग येथे मी ट्रीटमेंट घ्यायला चालू केलं. काय नव्हतं, एकदम ठणठणीत होतो, परंतु अशा चेस्ट पेन मध्ये असं चमका मारायचे. मला वाटायचं की ब्लॉकेज झाले का, हार्ट अटॅक येऊ शकतो का, असंच मनामध्ये वाटायचं. म्हणून मी माधवबाग येथे ट्रीटमेंट घेतली. माधवबाग मध्ये तुम्हाला सांगतो तब्बल 2 वर्ष खूप पैसा घातला, 8-8.5 लाख रुपये घातले जवळपास तिथं. तिथे काही झालं नाही. शेवटी वैतागून मला कदम सरांनी, पोपट कदम सरांनी सांगितलं की आपण साताऱ्याला जाऊ. तिथं दांडेकर सरांचं, सुयोग दांडेकर सरांचं तिथं खूप चांगलं रिसॉर्ट आहे आणि तिथं पंचकर्म केले जातात आणि तुम्ही आहे त्या या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडू शकता. सगळं केलं मित्रांनो, तिथेही पैसे घातले, शेवटी काही झालं नाही. वैताग आला, म्हणलं नकोच, हे असंच राहिलं तर आयुष्यभर बरं राहील म्हणून. शेवटी वैतागून गेलो, घरी आलो, वॉकिंग केलं. गायकवाड सर, हो संतोष गायकवाड सर, उभा राहा. असंच वॉकिंग केलं, रनिंग केलं, सगळं केलं. लिंबू पाणी, जिरा पाणी, सोडा पाणी काही ठेवलं नाही. 10 किलोमीटर चालायचो. मी राहिलो खारघर मध्ये. मी टाटा हॉस्पिटल पासून सेंट्रल पार्क तिथपर्यंत चालत जायचो आणि तिथून तिथं चालत गेल्याच्या नंतर मस्तपैकी पुढे येवले टी असायचा, 2 बिस्किट, 1 चहा खायचो, रिटर्न यायचो. तुम्हाला खोटं नाही सांगत, 1 ते 1.5 वर्ष तब्बल सगळं करत होतो, पण एक छटाक सुद्धा वजन कमी झालं नाही. एक छटाक सुद्धा, मराठी भाषेत आपण छटाक बोलतो ना, एक छटाक 1 ग्राम सुद्धा वजन कमी व्हायचं, उलट वाढायचं. का की कारण की तिथं मला माहित नव्हतं की कॅलरी मॅनेजमेंट कसं करायचं, किती कॅलरी बर्न केले जायला पाहिजे आणि किती कॅलरीचं अन्न खाल्लं पाहिजे, मला माहित नव्हतं. तर शेवटी वैतागून गेलो, म्हणलं जाऊ दे जसं होईल तसं. परंतु एक दिवस काय झालं, मी शिवाजी सरांचा स्टेटस पाहत होतो, शिवाजी गोपाळगरे सरांचा. मोबाईलवर मी स्टेटस पाहिला आणि त्यांना फोन केला मी शिवाजी सरांना. ते माझे मित्र होते, बॅचमेट होते, माझे रूम पार्टनर होते, मित्र, चांगले मित्र होते. मी त्याला सहज फोन केला. आज शिवा बोलायला सुद्धा मला कसं तरी होतं, कारण की ती व्यक्ती तुम्हाला माहित नाही, बाकी लोकांना माहिती आहे, ती खूप मोठ्या लेवलला गेली, खूप. म्हणजे आज विचार करा, भारतामध्ये असे 11 लोक आहेत, 10 लोक आहेत, त्या यादीमध्ये त्यांचं समाविष्ट झालं, 10 यादीमध्ये. आज उद्या ते आपल्या या आरोग्य फॅमिली मार्फत मॅन ऑफ द कॅच देण्यासाठी त्यांची निवड केली गेली. म्हणजे तुम्ही समजून घ्या. तर मी त्याला विचारलं, शिवा अरे वजन कसं कमी केलंस तू? त्यांनी सांगितलं मी घरातून वजन कमी केलं, व्यायाम करतो बोलला. अरे शिवा असं काही बोलू नको यार, घरातून वजन कमी होतं का? शिवाच बोलायचो नेहमी. आणि त्यांनी सांगितलं की अरे बाळासाहेब, बोललो घरातून व्यायाम करून 100% तुझं वजन कमी होणार. मी ऐकलं नाही. मी म्हणलं एवढं चालतो, सगळं करतो, तिथं वजन कमी नाही झालं आणि घरातून व्यायाम करून कमी होईल का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं. मी म्हणलं शिवाय नको यार, म्हणलं असं चुकीचं सांगू नको, मी सगळं करतोय, वजन छटाकभर बी कमी होत नाही, 1 ग्राम कमी होत नाही, उलट वाढतंय. पहिल्या महिन्यात टाळाटाळ केली, दुसऱ्या महिन्यात फोन केला, ते मला सांगायचे की तू माझं काय ऐकू शकत नाही. परत 4थ्या महिन्यात बी फोन केला, 5-6 महिने झाले, 7-8 महिने झाले, वारंवार मला फोन करायचे, तुझं वजन कमी झालं का?
8 महिने झाले, 8.5 महिने झाले तरी माझं 1 ग्राम सुद्धा वजन कमी झालं नव्हतं. शेवटी वैतागलं. त्यांनी सांगितलं, मी म्हणलं शिवा तू जर वजनासाठी फोन करशील तर उद्या तुझा नंबर ब्लॉक करून टाकतो बोलले. मी तुला एवढंच सांगतो, घरातून काय खायचं काय नाही खायचं आणि तुझं 100% वजन कमी होणार. सर जरा कॉलवर बोलतोय. थँक्यू सर. मी करतो तुम्हाला थोडा. हो हो. त्या व्यक्तीने वारंवार फोन करून सांगून शेवटी दुसऱ्या दिवशी व्यायाम करायला उठल्याच्या नंतर लक्षात ठेवा, एक 10-15 दिवस व्यायाम करत होत्या. सहज मी सकाळी उठून बेडरूम मधून बाहेर आलो, हॉलमध्ये मॅडम व्यायाम करत होत्या आणि मॅडमला पाहिलं तर मॅडम आमच्या अक्षरशः घामाघूम झाल्या होत्या. मी तिला विचारलं, अरे बाई तू सकाळी काय करतेस? मी सकाळी गाणे लावून ते वर्कआउट करायचे. मी चिडचिड करायचो की मी तिला सांगायचो सकाळी उठून काय नाचायला लागली म्हणलं, तो काय डान्स करते म्हणलं, ते बंद कर असं बोललो तिला. परंतु एक दिवस सहज उठून पाहिल्याच्या नंतर मॅडमची अक्षरशः घामाची आंघोळ झाली होती. मला क्लिक झालं. मित्रांनो मी म्हणलं, मी तिथं माधवबाग मध्ये जायचो, तिथं मला बॉडीची मसाज करायचे, त्या मशीन मध्ये टाकायचे, गरम करायचे आणि घाम काढायचे. मी विचारलं, मॅडमला विचारलं, एवढा घाम जर हा व्यायाम करून निघत असेल तर मी 100% करतो. एक सिटिंग पर सिटिंग 5,000 रुपये भरत होतो. परंतु इथं आल्याच्या नंतर जर हा व्यायाम करून एवढा घाम फुकटात निघत असेल तर मी म्हणलं 100% माझं वजन कमी होणार. आणि आलो आणि त्या दिवशी व्यायाम करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी एक 5 ते 10 मिनिटाचं वर्कआउट केला. मला वाटलं की मी खूप चांगला वर्कआउट करेल. 10 मिनिटात खाली बसून गेलो. म्हणलं लक्षात ठेवा माझी एनर्जी लेवल खूप कमी होती. आणि त्यावेळेस मी शिवाय सरांना फोन केला, अरे शिवा म्हणलं ते काय एनर्जी ड्रिंक वगैरे सगळं मला पाठवून दे, मला स्वतःचं वजन कमी करायचं. स्वतःच्या नावावर रजिस्ट्रेशन केलं, एनर्जी ड्रिंक वगैरे सगळं आहार मागून घेतला आणि तब्बल पहिल्या महिन्यामध्ये माझं 5 किलो वजन, पोटाचा घेर कमी झाला, हायपर ऍसिडिटी कमी झाली, मला जो बॅक पेनचा त्रास होता हळूहळू कमी झाला आणि म्हणजे 110 दिवसामध्ये माझं स्वतःचं 20 किलो वजन कमी झालं. त्या दिवशी मी सगळ्या गोष्टीतून मुक्त झालो. मला वाटलं की आज इथून पुढं खूप चांगलं आयुष्य बघा जगायला भेटणार आहे आपण. आणि त्या दिवशी निर्णय घेतला, आपल्याला स्वार्थी बनायचं नाही. माझ्या सारख्या त्रस्त अनेक लोकांना, अनेक हजारो कुटुंब हे झटताय वाढल्या आजारामुळं, वाढलेल्या डिसऑर्डरमुळं. पाहू शकता मित्रांनो, हे माझ्या पहिल्यांदा शरीराचा वाढलेला घेर होता. पाहिले, पोटाचा नंगारा झाला होता अक्षरशः. शरीर बघा, मी तुम्हाला बोललो ना, कपडे खूप सुंदर होते पण चांगले दिसत नव्हते अंगावरती. अण्णा झंजे सर, कपडे खूप ब्रँडेड होते, सगळ्या ब्रँडचे कपडे होते, वागड, पीटर इंग्लंड, पेपे जीन्स, सगळ्या ब्रँडचे कपडे होतो, परंतु शरीर चांगलं नव्हतं. बघा 2022च्या गणपतीला तसा होतो, आताच्या गणपती घरामध्ये सेम फोटो आहे, सेम आहे, तोच घर आहे, तिथंच गणपती बसवलाय. 22चा गणपती कसा होता आणि 24चा गणपती कसा आहे. तर लक्षात ठेवा, हे माझं 20 किलो वजन कमी झालं आणि सगळ्या आजारातून मी मुक्त झालो, लक्षात ठेवा. आणि तिथं मी डॉक्टरांना विचारलं होतं, सर मला हे जेवढ्या डिसऑर्डर आहे या डिसऑर्डर मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल. त्यांनी एकच सांगितलं होतं, सर सगळं तुमचं वजन कमी करा आणि दररोज व्यायाम करा, चांगलं खा आणि खूप चांगला आयुष्य जगताल. आणि त्या दिवशीपासून आतापर्यंत केसासारखं आतापर्यंत कुठलं ऍसिडिटी झाली नाही ना, कुठं काही झालं नाही. माझे मित्र बसले तिथं, त्यांना माहित आहे, बरेच लोक आहेत माझे जवळपास जुने मित्र आहेत, काय जवळ माझे रूम पार्टनर आहेत काही, त्यांना माहित होतं की आयुष्यात असं मला हे शरीर कधी जेवढं सुंदर शरीर, लक्षात ठेवा, मला आरोग्य दिलं, खूप आनंद दिला, माझं संपूर्ण कुटुंब, आईचा रिझल्ट,
बायकोचा रिझल्ट आमच्या मॅडमचा 22 किलो कमी झाला. माझे मुलं सुद्धा दररोज डायनोशिक घेतो. आमचे मुलं घेतात, आई घेते, वडील घेतात, बहीण घेते. मला वाटतं बहीण ऐकत असेल. जी बहीण 2 वर्ष ऐकलं नाही, मला म्हणायचं तू दे, मला अशीच फुटून गेली तरी चालेल, नाही मला तुझ्या हिमतीवर तुला उभा राहावं लागेल. बहीण आहे, संपूर्ण कुटुंब आहे. हळूहळू माझं कुटुंब निरोगी झालं. हळूहळू बाकीचे कितीतरी कुटुंब आज हजारो लाखो परिवार आज निरोगी लाईफ जगताय. एखाद्याला काय देतो आपण, तर लक्षात ठेवा, एखाद्याला जर आरोग्य दिलं, आनंद दिला, आज कितीतरी लोक बोलतात सर तुम्हाला सांगून ठेवतात तुम्ही थोडे लोक राहिला, तुमच्यामुळे आज लाखो रुपये आम्ही माझ्या घरात येत आहे. तर ह्याच्यापेक्षा मोठा आनंद कुठंच भेटत नाही. कितीतरी हजारो लोक आहेत, कितीतरी लोक आहेत ते हेल्थ, हॅपीनेस आणि वेल्थ या तिन्ही गोष्टी त्यांच्या कंप्लीट झाल्या. तर लक्षात ठेवा, आपल्यामुळं आपल्याला पाहून लोक पळून जाऊ नये. आपण कुणाच्या तरी सारथी बनलो पाहिजे, स्वार्थी नाही बनलो पाहिजे. स्वार्थी बनू नका मित्रांनो. आज आयुष्याचा चांगला एक डिसिजन घ्या. जसं मी डिसिजन घेतलं होतं तसं तुम्ही डिसिजन घ्या. एक दिवसात होणार आहे का? नाही. परंतु एक दिवस 100% होणार आहे. मी तुम्हाला बोललो ना, भारतामध्ये माझ्यासारखे फक्त 1200 लोक आहेत. किती? 1200 लोक आहेत. भारतात बोलतोय, अख्ख्या भारतात माझ्यासारखे फक्त 1200 आहेत. आणि अख्ख्या भारतातून आज तुम्हाला मी जाहीर करतोय, हॅलो इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो, अख्ख्या भारतातून मागच्या 3 महिन्यापूर्वी फक्त ओनली एकमेव असं मी बोलणारा व्यक्ती मी कोच होतो, अख्ख्या अर्ध्या भारतातून पहिला आलेला. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, अख्ख्या भारतातून. तर लक्षात ठेवा, तुम्हाला प्राऊड फील झाला पाहिजे, स्वतःला प्राऊड फील झाला पाहिजे की आपण बेस्ट क्वालिटीचे कोच बनत. आयुष्यात बेस्ट देण्याचं काम करा प्रत्येक व्यक्तीला. हा, तुम्हाला वाटत असेल ओरडतं, राग करतं, नो, ते राग नाही, ओरडणं नाही. तुमचा मास्तर जर, तुमचा टीचर जर असं लुजबुज असेल, तुमची येणारी पब्लिक बी लुजबुज होऊन जाईल. तुम्हाला इथं काय, आपण सकाळी टाइमपास करण्यासाठी नाही आलो, गोट्या खेळण्यासाठी. सकाळी व्यायाम करण्यासाठी आलोय. व्यायाम कसा केला पाहिजे? शरीराला ताण बसला पाहिजे. व्यायाम कसा केला पाहिजे? असं जिम मध्ये जाऊन असं तिथल्या तिथं हात लावून नाही यायचं, असं 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 करून काय भेटणार आहे? कसरत झाली पाहिजे, त्याच्यात त्याला थोडासा त्रास दिला पाहिजे, तरच तो पाठ चांगला मजबूत बनेल. नाही तर आलाय असं असं करता, इकडून देता, इकडे तिकडे जांभळे, हट, बिलकुल नाही तसलं. करायचंय ते अंतःकरणातून करा, जीव लावून करा. अरे काही रिझल्ट आहे आपल्या कॉलवरती, आनंद वाटतो, मला खरंच आनंद वाटतो कधी कधी. शिंदे मॅडम आहे, बाळासाहेब शिंदे सर असतेत का तिथं? आपण हा त्यांचा रिझल्ट घेऊया, निश्चित घेऊया. लक्षात ठेवा, बाळासाहेब शिंदे सर आहे, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत मनसेचे. आज त्यांच्या मॅडमचा रिझल्ट घेऊया. प्राऊड फील होतो स्वतःला. जी 20 वर्षापासून जी महिला बेडवर झोपून होती, आज चांगलं लाईफ जगते. तर लक्षात ठेवा, कॅन्सर सारख्या आजारातून बाहेर येते, ह्याच्यापेक्षा प्राऊड फील काहीच नाही जगात. लक्षात ठेवा. आणि त्यांनी थँक्यू सांगितलं, बस झाला. मी बोललो ना की आपल्याकडं सगळं काही, फक्त जर तुम्हाला जर कोणी ब्लेसिंग देत असेल तर ब्लेसिंग पेक्षा जगात काही मोठं नाही. लक्षात ठेवा. नाहीतर जगामध्ये लोक तुम्हाला पाहून असं, अरे हे दिसतंय का, मग इकडे तोंड करून पळून जाऊ नये. यस. तर आजचा संदेश तुम्हाला एकच देतो मी, जगामध्ये तुम्हाला खूप लोक भेटतील, तर डिसिजन घ्या चांगलं आयुष्य जगण्याचं, खूप चांगलं. कुणीतरी बोललं पाहिजे तुमच्याकडं, असं बोट दाखवून बोललं पाहिजे की या व्यक्तीमुळे आज माझं संपूर्ण कुटुंब निरोगी झालं पाहिजे. लोक बोललं पाहिजे, लोकांचे तुम्ही स्वार्थी नाही बनायचं. आजपासून एक निर्णय घ्या, मला कुणाचं तरी सारथी बनायचंय. मला कुणीतरी बोललं पाहिजे, मॅडम, पवन कुंभार मॅडम, तुमच्यामुळं माझं आज कुटुंब नीट झालं. आपण पैसा तर सगळीकडे कमवत असतो, पण कुणीच असं नाही की सांगत नाही
कुणीच सांगत नाही सर तुमच्यामुळं आज मला चांगलं आयुष्य जगायला भेटलं, कुणीच नाही सांगत. यस. तर थँक्यू मित्रांनो. आयुष्यात असंच चांगलं आयुष्य जगायचा निर्णय घ्या आणि निश्चित तुम्ही जर चांगला डिसिजन घेत असाल तर मी माझ्या वारसला काय देऊन चाललोय तुम्हाला माहिती आहे? मी येणाऱ्या पिढ्याला काय देऊन चाललोय? मी त्यांना हेल्थ चांगली देऊन चाललोय, चांगले वळण देऊन चाललोय. मी त्यांना एवढं शिकवून चाललोय, तुला एक व्यक्तीचा सारथी नाही बनायचंय, तुला हजारो व्यक्तीचा सारथी बनायचंय. तुला स्वार्थी नाही बनायचंय, सारथी बनायचंय. मी त्याला वारसमध्ये बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल नको तेवढे आजार नाही देऊन चाललोय. नको तेवढे आजार नाही देऊन चाललोय. मी सगळं काही त्याला चांगलं देऊन चाललोय. तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला काय देऊन जाणार आहे? उद्या बोललं पाहिजे माझ्या बापाने, अभिमानाने बोललं पाहिजे माझ्या बापाने जे केलं ते खूप चांगलं केलं. हा असं प्राऊड फील झालं पाहिजे. तर लक्षात ठेवा आयुष्यात डिसिजन घेताना, निर्णय घेताना चांगले डिसिजन घ्या. यस. तर थँक्यू. आपण थांबूया आता. सर्वांना सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परत एकदा मी तुमचा सर्वांचा मनापासून थँक्यू बोलतो. सर्वांना आभारी आहे. तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. थँक्यू सगळ्यांना. असंच चांगलं तुम्हाला ईश्वर करो. आई तुळजाभवानी आई सगळ्यांच्या आयुष्यात असंच हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस हे भरभरून देव असं मी आज प्रार्थना करतो. आणि देव करो, मार्किव सर करो, मला एक सद्बुद्धी देव की हजारो कुटुंब माझ्यामुळं निरोगी झाले पाहिजे. हजारो कुटुंब माझ्यामुळं हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस या तिन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यात कम्प्लीट झाल्या पाहिजे. यस. तर थँक्यू सर्वांना. थँक्यू सांगतो ऑल पार्टिसिपेटला.